नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। अकलूजचा शिवरत्न बंगला आता जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरतोय। माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूरमधून प्रणितीताई शिंदे या निवडून आल्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आता बदलणार हे नक्कीच झालंय। सोलापूर जिल्ह्यातील राजकारणावर आपली पकड बसवण्यासाठी मोहिते पाटील यांच्याकडून देखील योग्य ती पाऊल उचलण्याचं काम सध्या सुरू झालंय। आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे सध्या भाजपचे विधान परिषद सदस्य आहेत। लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपसोबत बंडखोरी करून शरद पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊन लोकसभेची निवडणूक जिंकली। त्यामुळे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला। या लोकसभा निवडणुकीदरम्यान मात्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप मात्र सोडली नाही। तरीही भाजपने आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी त्यांना कोणत्याही प्रचार यंत्रणेत घेतलं नव्हतं। त्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील निवडणुकीदरम्यान एकाकी पडल्याचं चित्र दिसत होतं। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांचा सत्कार स्वीकारला नव्हता। अशा अनेक गोष्टींमुळे आता आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील शरद पवार गटामध्ये जातील असा अंदाज राजकीय जाणकारातून व्यक्त होताना दिसतोय। अशा अनेक कारणामुळे भाजप जिल्ह्यातून बॅकफुटला जाणार हे निश्चित झालंय आणि याचा फायदा थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांना होणार असल्याचं दिसून येतंय। जिल्ह्यातील राजकीय गणिते आता मोहिते पाटील यांच्या परिवारातील एकाच व्यक्तीकडे राहणार नाहीत, तर यामध्ये ग्राउंड लेवलला शिवतेज बाबा मोहिते पाटील हे सामान्य जनतेची कामे पाहतील, तर रणजितसिंह मोहिते पाटील हे जिल्ह्यातील नेत्यांचे नेतृत्व सांभाळतील असं दिसून येत आहे। तर धैर्यशील मोहिते पाटील हे जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रातून ज्या काही गोष्टी करावायच्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं नियोजन होत आहे। त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण जिल्ह्यावर आपली राजकीय पकड कशी निर्माण करता येईल या दृष्टीने शिवरत्नवर नियोजनाचे सध्या खलबते सुरू आहेत। त्यामुळे याचा फायदा पक्षवाढीसाठी होणार आहे आणि या धोरणामुळेच आता भाजप बॅकफुटला जाणार असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे भाजपमध्ये असणारे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जातील असा अंदाज जाणकारातून बांधला जाऊ लागला आहे।